म्हणजे अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठं नेतृत्वाचं संकट उभं राहिलं होतं. परिणामी पक्ष नेतृत्वहीन झाल्याची भावना निर्माण झाली होती. दरम्यान राजकीय वर्तुळात दोन शक्यता पुढे आल्या. पहिली म्हणजे शरद पवार पुढे हे दोन्ही गटांना एकत्र आणतील आणि पक्षाचं नेतृत्व करतील. तर दुसरी शक्यता अशी होती की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे किंवा छगन भुजबळ यांच्यासारखे ज्येष्ठ नेते नेतृत्व हाती घेतील. पण प्रत्यक्षात या दोन्ही शक्यता अपूर्णच राहिल्या आणि सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली. या सगळ्या घडामोडींमध्ये अनेक तर्कवितर्क लावले गेले. एकीकडे पक्षात वरिष्ठ नेत्यांच्या हालचाली वाढल्या होत्या आणि शरद पवार यांच्या गटासोबत विलिनीकरणाला विरोध झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळं शरद पवार मागे राहून सुनेत्रा पवार यांना पुढे करत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला. कारण सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसातच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या काही निर्णयांनी या चर्चेला आणखी बळ मिळालं. जसं की पटेल आणि तटकरे यांच्या पदांचा उल्लेख टाळणं, नरेश अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करणं आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहून कार्याध्यक्ष म्हणून पटेल यांनी केलेला पत्रव्यवहार रद्द करण्याची मागणी करणं, या सर्व घडामोडींमुळे पक्षात ज्येष्ठ नेते विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष उभा राहत असल्याचं चित्र दिसू लागलं. मात्र वास्तवात पाहिलं तर सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांकडे मजबूत जनाधार असून ते ओबीसी समाजात प्रभावी मानले जातात. त्यामुळं या संघर्षाकडे मराठा विरुद्ध ओबीसी या दृष्टिकोनातूनही पाहिलं जाते. त्याचबरोबर पटेल यांचं दिल्लीतील संपर्कासाठी, तटकरे यांचं आर्थिक व्यवस्थापनासाठी आणि भुजबळ यांचं मतदारांशी जोड कायम ठेवण्यासाठी मोठं महत्व आहे. अशा परिस्थितीमध्ये या सर्व नेत्यांशी थेट संघर्ष करणं म्हणजे पक्षाला बॅकफूटवर नेण्यासारखं ठरू शकतं. त्यामुळे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की सुनेत्रा पवार हे निर्णय स्वतः घेत आहेत का, की पडद्यामागून शरद पवार सूत्र हलवत आहेत. कारण सध्या राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या पक्ष वर्चस्वावरून शरद पवारांच्याच इशारानं हा कार्यक्रम सुरू झालाय का असं म्हणायला पुरेशी स्पेस मिळते. ती नेमकी कशी हे समजावून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असा वाद आता अक्षरशः चव्हाट्यावरती आलेला आहे आणि या संघर्षामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधला संभ्रम अजूनही कायम आहे. पटेल आणि तटकरे यांच्याकडे पक्षाची सूत्र जाऊ नयेत यासाठी पवार कुटुंबाचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय आणि त्यातूनच हा वाद अधिक चिघळत चाललाय. या सगळ्यात भर पडली ती म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याची. त्या दिल्लीला असताना झालेल्या भेटीगाठींमध्ये पक्षातील वरिष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत दिसले नाहीत आणि त्यांच्या या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले. काही दिवसांपूर्वीच सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं. त्यात तटकरे आणि पटेल यांच्या पदांचा उल्लेख टाळला होता. त्यामुळे या दोघांची पदे धोक्यात आहेत का अशी चर्चा रंगू लागली आहे. खरं तर पटेल, तटकरे, मुंडे आणि भुजबळ या 4 नेत्यांची भूमिका आतापर्यंत अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. मग ती सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष बनवण्याची वेळ असो किंवा 2 राष्ट्रवादी वेगळे ठेवण्याची रणनीती असो, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. आज सुनेत्रा पवार या पक्षाच्या संदर्भात कोणताही मोठा निर्णय घेण्याच्या स्थितीत आहेत, कारण अजित पवारांकडे असणाऱ्या जवळपास सर्व पदांवर त्या विराजमान झालेल्या आहेत. मात्र या पदांवर पोहोचणं वाटतं तितकंसं सोपं नव्हतं. अजितदादांच्या पश्चात शरद पवार गटातील नेते सतत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करत राहिले. सुनील तटकरेंनीही आपल्या मुलाखतीत याच मुद्द्यावर लक्ष वेधलं की त्या काळात कुणीही सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर थेट भाष्य न करता विलिनीकरणावरच बोलत होतं. जयंत पाटील असो किंवा शशिकांत शिंदे या सर्वांनी विलिनीकरणाचाच मुद्दा पुढे रेटला. एवढंच नाही तर अजित पवारांसोबत झालेल्या बैठकींचे व्हिडिओ समोर आणून सगळं आधीच ठरलेलं आहे असा दावा शरद पवार गटाकडून केला गेला. त्यात अमोल कोल्हेंकडे प्रदेशाध्यक्षपद जाणार असल्याचंही बोललं गेलं. कोल्हे हे ओबीसी आणि माळी समाजातून येणारे असल्यामुळे भुजबळांच्या समांतर एक पर्याय म्हणून त्यांचं नाव पुढे आणलं गेलं. माधव पॅटर्नला काउंटर करण्याचा हा प्रयत्न मानला गेला. कोल्हेंचं नाव पुढे येणं आणि विलिनीकरणाची चर्चा रंगणं यामुळे अजित पवार गटातील 4 प्रमुख नेत्यांची चलबिचल वाढली. परिणामी तटकरे, पटेल, भुजबळ आणि धनंजय मुंडे या सर्वांनी मिळून फडणवीसांची भेट घेतली आणि सुनेत्रा पवारांच्या नावाची शिफारस केली. आता विचार केला तर जर हे सगळं घडलं नसतं तर चित्र वेगळं असू शकलं असतं. सुनेत्रा पवारांना संसदीय राजकारणाचा मोठा अनुभव नाही, तसंच भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेचं संतुलन राखण्याची त्यांची क्षमता प्रश्नचिन्हाखाली आणली जाऊ शकली असती. अशा परिस्थितीमध्ये या ज्येष्ठ नेत्यांकडे अजितदादांची महत्वाची खाती गेली असती. उपमुख्यमंत्रीपद नको पण अधिक अधिकार आणि खाती द्या अशी मागणी करत त्यांनी स्वतःचं महत्व वाढवलं असतं आणि सुनेत्रा पवारांना साईडलाईन केलं गेलं असतं. पण वास्तवात तसं काही झालं नाही. उलट तडकाफडकी निर्णय घेत अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली आणि सुनेत्रा पवारांनीच अजित पवारांची जागा घ्यावी अशी मागणी केली. त्यामुळेच या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार गटाच्या नेत्यांच्या स्टेटमेंट्सनी मोठी भूमिका बजावली असं म्हणायला हरकत नाही. स्वतः शरद पवारांनीही हे माझ्या मनाविरुद्ध चाललंय अशा प्रकारची विधानं केली होती. मात्र शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांकडे सत्ता येताच शरद पवारांनी पार्थ पवारांसोबतच्या भेटीगाठी वाढवल्याचं दिसू लागलं आणि हाच तो टप्पा जिथून या ज्येष्ठ नेत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला सुरुवात झाली. आता यानंतरचा दुसरा अंक सुरू झाला तो रोहित पवारांच्या माध्यमातून. रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघातावर
आकाश पाताळ एक करायला सुरुवात केली. आपला मोर्चा त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे शिफ्ट केला. अजित पवार बाय रोड बारामतीला जाणार होते, पण एका नेत्यानं मिटिंगला वेळ दिला आणि त्यामुळं त्यांना विमानानं जाणं भाग पडलं. अर्थात या आरोपांमध्ये कुठेतरी थेट हत्येचं षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांकडून केला गेला. पटेलांच्या बाबतीत देखील विमान कंपनीचा इतिहास सांगून या विमानाचं मेंटेनन्स पटेलांच्या कंपनीकडे होता असं रोहित पवार सांगू लागले. आता या सगळ्या आरोपांमुळे नेमका इम्पॅक्ट काय झाला, तर पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून जे काय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं जनमत या नेत्यांसोबत होतं ते तोडण्याचं काम रोहित पवारांच्या माध्यमातून झालं. आता असे आरोप होत असताना एक सिंगल शब्द सुद्धा पटेल आणि तटकरे यांच्या बाजूनं सुनेत्रा पवारांनी काढलेला नाहीये. पार्थ पवारांनी सुद्धा पटेल आणि तटकरेंच्या बाजूनं विधान केलेली नाहीयेत. या मूकसंमतीमुळेच अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा पटेल आणि तटकरे यांच्यासोबत भुजबळ आणि मुंडे यांच्या विरोधात विधान करू लागले. अर्थात ही मूकसंमतीच कोणाच्या सांगण्यावरून होती हा प्रश्न निर्माण होतोच आणि इथंच पुन्हा एकदा शरद पवारांच्या इशाऱ्यांवरच. पटेल आणि तटकरे या नेत्यांना राजकारणातून वाद करण्याचा कार्यक्रम आखण्यात आलाय का असा प्रश्न निर्माण होतो. साहजिकच हे सगळं जे होतंय ते शरद पवारांच्या इशाऱ्यावरूनच होतंय असं दिसून येतं. त्याचं कारण क्रमांक 1, दुसऱ्या तिसऱ्यानं अजितदादांच्या जागी विराजमान होऊ नये म्हणून त्यांच्याच हातातून सुनेत्रा पवारांचा घडवण्यात आलेला शपथविधी आणि पक्षप्रमुख पदाची सूत्र हाती आल्यानंतर याच नेत्यांना डॅमेज करण्याची आखलेली रणनीती. आणि हे नेते राजकीयदृष्ट्या डॅमेज होत असताना या नेत्यांच्या मागे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं मागे न थांबणं. आता दरम्यानच्या काळात विलिनीकरणाच्या चर्चांमुळे शरद पवार गटाला एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता, तो म्हणजे शरद पवार गट भाजपासोबत जाणार होता का. शरद पवार भाजपासोबत जाणार होते याची एक प्रकारची कबुलीच विलिनीकरणाच्या चर्चेमुळे पुढे आली. पण त्यानंतर विलिनीकरणाची भाषा शरद पवार गटाच्या नेत्यांनी बंद केली. शरद पवारांना राज्यसभेवर जाण्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा पाठिंबा आवश्यक ठरत होता. भाजपासोबत जाणार नाही या शब्दावरतीच ठाकरेंनी पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा दिलाय असं देखील बोललं जाऊ लागलं. साहजिकच असं असताना शरद पवार हे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांना चेकमेट करत सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी एकत्र करून भाजपासोबत जातील हा एक महत्वाचा प्रश्न. गेल्या 15 दिवसात सुप्रिया सुळेंची भाजपाला सहकार्य करण्याची भाषा पाहिली तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळताना दिसतं. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुद्धा विशेषतः आदित्य ठाकरेकडून शिंदेना साईडलाईन करत भाजपासोबत जुळून घेण्याची भाषा अंमलात येताना दिसते. शरद पवार निवृत्ती घेणार अशा चर्चा चालू असताना पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्यामागचं कारण सुद्धा पक्षाची सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आणि त्यासाठी शरद पवार ऍक्टिव्ह राजकारणाचा भाग आहेत हे सिद्ध करण्याची रणनीती आहे असं सांगण्यात येतंय. अर्थात पक्षाविरोधात निर्णय गेला तर सुनेत्रा पवारांसमोर एकच मार्ग राहतो, तो म्हणजे भाजपामध्ये विलीन होणं. शरद पवार की भाजपामध्ये विलीन होणं या दोन पर्यायांपैकी सुनेत्रा पवारांचा कल पवार कुटुंबाच्या राजकारणाकडे शिफ्ट होऊ शकतो. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे असा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघडपणे समोर आलाय आणि पक्षात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. पवार कुटुंबाकडे सत्ता केंद्रित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे ज्येष्ठ नेत्याचं महत्व कमी करण्याची रणनीती राबवली जात असल्याची चर्चा आहे. दिल्ली दौऱ्यात तटकरे, पटेल यांची अनुपस्थिती, निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात त्यांचा उल्लेख टाळणं आणि रोहित पवारांकडून झालेले गंभीर आरोप या सगळ्यामुळे या नेत्यांची प्रतिमा डॅमेज करण्याचा प्रयत्न झाल्याचं चित्र दिसतं. विशेष म्हणजे या सगळ्यावर सुनेत्रा आणि पार्थ पवार यांची शांतता हीच मोठी राजकीय खूण मानली जाते. या सगळ्या घडामोडींमागे शरद पवार यांची रणनीती असण्याचा संशय व्यक्त होतोय. पहिल्यांदा सुनेत्रा पवारांना पुढे करून सत्ता हातात ठेवणं आणि नंतर पक्षातल्या इतर ताकदवान नेत्यांना साईडलाईन करणं. त्याचवेळी भविष्यात राष्ट्रवादी एकत्र करून भाजपासोबत जाण्याचा पर्यायही खुला ठेवला जातोय का, हा मोठा प्रश्न आहे. एकूण चित्र असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेला हा संघर्ष फक्त व्यक्तींमधला नाही तर सत्ता केंद्र कोणाकडे राहणार आणि पक्षाची पुढची दिशा काय असणार यावरची निर्णायक लढाई आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, अजित पवार गटात सध्या जे काही चालू आहे त्याचे करविता शरद पवारच आहेत का, याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.